नमस्कार मित्रांनो, पोलीस ठाण्याच्या अगदी समोर तब्बल 30 राऊंड गोळीबार. हरियाणातील चरखी दादरीमध्ये स्कॉर्पिओला लक्ष्य करून झालेल्या या गोळीबारात प्राथमिक माहितीनुसार 7 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रोहतक पीजीआय येथे हलवण्यात आलं असून पोलिसांकडून या प्रकारचा तपास सुरू आहे. पण या घटनेतून एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. ज्यांना वाटतं ना आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, त्यांनी फक्त त्या गोळीबाराच्या एका क्षणाचा विचार करावा. गोळी लागण्याआधी प्रत्येक माणसाला वाटतं आपणच भारी, आपल्याला कोणाचीही भीती नाही. पण गोळी शरीरात उतरल्यानंतर त्या एका क्षणात सगळा रुबाब संपतो आणि मनात एकच विचार येतो, मला वाचायचं आहे, माझ्या मागे माझं कुटुंब आहे. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, प्लीज गुंडगिरीच्या नादाला लागू नका, दुश्मनी विकत घेऊ नका, एखाद्या क्षणाच्या रागासाठी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू नका. कारण गुंडगिरीचा शेवट नेहमी ताकदीत नाही, तर कधी तुरुंगात, कधी पश्चातापात आणि कधी मृत्यूमध्ये होतो. दहशत निर्माण करण्यापेक्षा समाजात मानाने जगा, दुश्मन बनवण्यापेक्षा माणसं कमवा. कारण शेवटी बंदुकीची ताकद नाही, तर आपल्या माणसांसाठी सुरक्षितपणे घरी परतणं हीच खरी जिंक आहे. धन्यवाद.